नोबडी वॉन्ट्स टू बी विथ अ डाईंग पर्सन. पानझडीच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये मी चालत असताना एकदम अचानक हे शब्द माझ्या कानावर आले. मी इकडे तिकडे बघायला लागलो, तर मला दूरवर एक बाई, वयस्कर बाई व्हीलचेअरमध्ये बसलेली दिसली आणि ती झाडाकडे बघून काहीतरी ती त्या झाडाशी संवाद थाटण्याचा प्रयत्न करत होती. मला पाहताच तिने प्लीज कम हिअर असं म्हणली. मी चालत तिच्याकडे गेलो, पण जरा घाबरत गेलो, कारण असं कोणी एकदम नोबडी वॉन्ट्स टू बी विथ अ डाईंग पर्सन म्हणणार वगैरे. तर मी जवळ गेल्यावर ती म्हणली, वुड यू प्लीज डू मी अ फेवर. म्हणलं शुअर, बाय ऑल मीन्स. वुड यू प्लीज हग दिस ट्री फॉर मी. अरे हा तर माझा भारतातला नित्य नियम आहे. मी रानावनात फिरतो, मी झाडांना मिठ्या मागतो, मी स्वतः झाडाशी संवाद थाटण्याचा प्रयत्न करतो. म्हणलं अरे योगायोगाने आपल्याला हा योग इथे परदेशात पण आलेला आहे. वेट, गिव्ह मी युअर फोन, आय विल टेक अ फोटो फॉर यू. बरं का, तिला फोन जवळ द्यायला गेलो तेव्हा कळलं की तिला धड फोन धरता पण येत नाही, एवढा हात थरथरत होता. म्हणलं बाबा, तिच्या समाधानाकरता तो व्हिडिओ मोडमध्ये ऑन केला आणि तिच्याकडे तो फोन दिला आणि मी चालत ती म्हणलेल्या झाडाच्या जवळ गेलो. झाड तिच्या काड्या बिड्या सगळ्या वाळून गेलेल्या होत्या. त्यातल्या काड्या बाजूला केल्या आणि त्या झाडाला मी मिठी मारली. मिठी मारताच मला दिसलं वर त्या झाडाला निळा बँड बांधला होता. मिठी मारताना एवढंही जाणवलं की झाडाचं सगळं सत्व निघून गेलेलं होतं, निर्जीव झाड होतं, थोडक्यात झाड मरण पावलं होतं. तर झाडाला मी मिठी मारून तिच्याकडे जवळ यायला लागलो. फोन म्हणलं माझा परत घ्यावा, तोपर्यंत तिने तो व्हिडिओ मोडमध्ये ऑन ठेवला होता. तर मी तिच्या जवळ गेलो. जवळ जाताच ती म्हणली, थँक्यू सो मच, यू डिड अ बिग थिंग फॉर मी. बरं का, मी थोडासा जरा औपचारिकता नसलेल्या व्यक्तीने एकदम असं करणं म्हणजे एकदम भावनात्मक होणं, मी जरा गडबडलो. मी फोन जेव्हा घ्यायला जवळ गेलो तेव्हा तिला निरखून बघितलं. चेहरा थर्मोकोल सारखा पांढरा फक्कड, डोळे आत गेलेले, खपडी गाल सगळे खपडी गेलेले, युरिन बॅग बाजूला, आणि थोडक्यात काय, ती कुठल्या तरी प्रचंड आजाराने व्यस्त असणार, वेगळं असणार आहे. त्या हेतूने मी जवळ जेव्हा गेलो त्यावेळेस मी हळूच फोन घेतला. ती म्हणली, थँक्यू सो मच, यू सीम टू बी फ्रॉम इंडिया. म्हणलं येस. वेल, दॅट इज अ ग्रेट कंट्री टू लिव्ह इन, एव्हरीबडी केअर्स देअर फॉर एव्हरीबडी. बरं का, मग मी म्हणलं ओके थँक्यू. ती म्हणली, नो, you have to deposit that hug back to me. Would you do that please? मी म्हणलं ऑफकोर्स, बाय ऑल मीन्स. मग ती बसल्या खुर्चीतच तिला मिठी मारली. म्हणजे झाडाला मिठी मारलेली मी एक एजंट म्हणून जाऊन तिला मिठी मारली. मग तिला मिठी मारताना अतिशय तो रुग्ण दुर्गंध, ठेवणीतल्या औषधांचा वास, ते खपडी गेलेलं अंग, तिच्या त्या काही लावलेल्या नळ्याच्या मधनं हे करून मी तिला मिठी मारली. आणि मग मी तिला सोडल्यावर ती म्हटली की माझ्या पाठीवरून हात फिरवला, यू आर सच अ फाईन यंग मॅन, यू नो, नोबडी इन अमेरिका वुड डू धिस बिकॉज एव्हरीबडी हिअर इज वरीड अबाउट ॲलर्जीज, बट यू जस्ट डिड इट राईट अवे. आय थँक यू सो मच. मग ती मला तिच्याबद्दल सांगायला लागली की मी अख्खं तरुणपण माझं खूप चांगलं गेलं. तरुणपण जसं 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 म्हातार पण जवळ यायला लागलं तेव्हा मी एक अतिशय विचित्र आजाराने व्यापले आणि मग तो आजार कॅन्सरमध्ये बदलला. आणि मग कॅन्सरमध्ये बदलल्यावर इकडे असिस्टेड लिव्हिंग मध्ये राहते मी. इथून जे काही एक 800 मीटरवर एक हॉस्पिटल आहे, तिथे माझं वास्तव्य आहे आणि आय डोंट थिंक आय एम गोइंग टू लिव्ह एनी मोर. सो दॅट इज वाय आय सेड दॅट देयर इज नोबडी वॉन्ट्स टू बी विथ अ डाईंग पर्सन. पण ह्या इथे आल्यापासून माझा एक नियम, नित्य नियमाने या झाडाशी मी बोलायला यायचे. ते झाड जिवंत होतं तेव्हा माझ्याशी बोलायचं. बघ, मी अजून सुद्धा तुला एक प्रात्यक्षिक करून दाखवते. तुला एखादं इंग्रजी गाणं माहिती असेल ते गाणं सांग. तर तिचं वय बघून एक 72-78 वय असेल, तर 72-78 वर्षापूर्वीचा एक चित्रपट आहे साऊंड ऑफ म्युझिक. त्यातलं गाणं मी म्हणलं, डोरेमी फासोल. ओ, एकदम चाकून, that's a very old song but good, you remember that song, let's sing together. Do a deer, a female deer, can you hear the sea, the tree is singing with us, see your presence, the tree is singing with us. मी बघून असा घबरायला लागलो, ही काय सांगते, मला काटा आला माझ्या अंगावर.
तर ती म्हणली की सी द ट्री डाईड बिफोर मी, बट डोंट वरी, आय विल कॅच अप विथ द ट्रीज शॉर्टली इन द हेवन, बिकॉज इवन आय एम गोइंग टू डाय, देन वी विल हॅव फन देअर टू. बरं का. मग मी म्हणलं ओके. या सगळ्या ह्याच्याने मी एकदम हवालदिल झालो, काय ही सांगतेय, काय ही बोलतेय वगैरे ती. तर ती म्हणाली की माझ्या या सगळ्या आजारानंतर मी इकडे येऊन या झाडांबरोबर गाणी म्हणायला लागले. मला पूर्वी माझ्यात एवढी ताकद होती की मी जाऊन झाडाला मिठी मारायचे. मग माझ्या असिस्टंट लिव्हिंगच्या नर्सेसला ते माहितीये की मी झाडाला मिठी मारते, तर म्हणून त्यांनी येऊन एक निळा बँड बांधला इकडे, झाडाचं एक साजरीकरण केलं की निदान त्या झाडामुळे तरी मला एक कंपॅनियनशिप मिळते. म्हणून मग हा निळा बँड बांधलेला आहे. आज तू आलास. ओके. तर मग थँक्यू व्हेरी मच. एवढ्यात तिची जी व्हीलचेअर होती त्याच्यावरचा ट्रॅकर वाजायला लागला, आणि त्या ट्रॅकरचा अर्थ असा आहे की मग ती म्हातारी म्हणायला लागली की आय गेस दे आर लुकिंग फॉर मी, द ट्रॅकर इज रिंगिंग, सो द नर्स विल बी हिअर शॉर्टली. थँक्यू व्हेरी मच, बट रिमेंबर नोबडी वॉन्ट्स टू बी विथ अ डाईंग मॅन or a dying person. You see these trees, they are green now and shortly there will be fall. तिकडे पाश्चात्य देशात फॉल बघण्यासारखा असतो, अतिशय प्रेक्षणीय असतो. निळे, खास करून ऑरेंज, येलो, लाल भडक असे वेगवेगळ्या रंगाचे पांघरून पांघरल्यासारखे सगळे पानं होतात बरं का. तर तिचं असं म्हणणं ठरलं मला की एव्हरीथिंग लुक्स व्हेरी ब्युटिफुल बिफोर फॉल. So even I am so beautiful. The tree, it is so beautiful. We are all going to fall. Look at these trees after I'm gone. They will be all colored. And then the leaves will fall. And there will be new trees coming. So everything looks so beautiful before fall. असं म्हणताना मी तिच्याकडे बघून एकदम गहिवरून गेलो. मी माझा फोन घेतला आणि मी चालायला लागलो. थोडासा कुतूहल होतं, म्हणलं हे हॉस्पिटल काय आहे प्रकार बघू म्हणून पुढे गेलो. तर एक अतिशय मोठं औद्योगिक क्षेत्रासारख्या क्षेत्रात ते मोठं उंचच्या उंच हॉस्पिटल, आणि त्या हॉस्पिटलमधनं तिला ट्रॅक करत येणारी नर्स दिसली. लांबूनच फोटो घेतला, तिने घेतलेला व्हिडिओ घेतला आणि मी चालायला लागलो. परतीच्या प्रवासात डोक्यात अनंत विचार यायला लागले की तुम्ही नोबडी वॉन्ट्स टू बी विथ अ डाईंग पर्सन, एव्हरीथिंग लुक्स ब्युटिफुल बिफोर फॉल, म्हणजे मरणाच्या घाटात उतरण्याच्या आधी सगळं सुंदर दिसतं. हे विचार मला नवीन होते. मग मला असं वाटलं की जेव्हा आपल्या हातात क्षण असतो, जेव्हा आपल्या हातात बळ असतं, तेव्हा तो क्षण जगावा, त्यातनं कर्म थोडंसं अर्थनिर्मितीसाठी घालावं आणि उरलेलं कर्म थोडा आनंद चाखण्यासाठी घालावं. कल किसने देखा है.